मागती बहुत धन संपदा, निवारा म्हणती रोग आपदा, मागती लौकिक मान राज्यपदा, सौख्य सदा मागती, केवळ ऐहिक सुखा लागुनी, जन शिरडीस येती धावुनी, लागती मज फकीराचे भजनी, ब्रह्म कोणीही न मागती, तैशियांचा मज सुकाळ, तुझ सारिख्यांचाच दुकाळ, ब्रह्म जिज्ञासूंचा मी भूकाळ, पर्वकाळ हा मजला, जया ब्रह्मवस्तू भेणे, रवी शशीचे नियत चालणे, नियमे उगवणे नियमे मावळणे, प्रकाश चांदणे नेमस्त, ग्रीष्म वसंतादि ऋतुकाळ, इंद्रादि देव लोकपाळ, नेमे करीती जो प्रजा प्रतिपाळ, त्या सर्वा मूळ हे ब्रह्म, म्हणून शरीर विस्रंसना आधी, सुधी ब्रह्मपुरुषार्थ साधी, त्या वीण पुनरावर्तन निरवधी, लागेल अबाधित पाठीसी, ते हे ब्रह्म जाणल्या वीण, होईल जरी शरीर पतन, पिच्छा पुरवील संसार बंधन, पुनर्जनन चुकेना, ब्रह्मची काय मी तुझ सगळे, दावितो पहा ब्रह्म गुंडाळे, जे तुझ नख शिखांत वेटाळे, ते मी आगळे उकलितो, काय ती सुधा मधुरवाणी, केवलाद्वैत सुखाची खाणी, संशय दोलारूढ जे प्राणी, तदुद्धरणी समर्थ, आपातरमणीय सुख प्रलोभनी, गुंतले जे दिवस रजनी, तयासही बाबांची वचन सरणी, विहिताचरणी प्रस्थापी, चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सौख्य चढेल हाता, लाधेल स्वर्ग संपत्ती मत्ता, महेंद्र होता प्रसन्न, याहूनी गुरुची अलौकिकता, गुरु समान नाही दाता, दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया, तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःखा विसरणे, ब्रह्मार्थियासी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही, असो मग त्याते बैसविले, क्षणैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले, जणू त्या प्रश्नाचे भानची हरपले, ऐसे दाविले तयाला, मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलाविले, जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी, 5 रुपये उसनवारी, बाबास आहे निकड भारी, हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हणत्याला, मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा, येऊनी तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले, बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी, तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊन येई जा, व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी, मुलगा घडली जे जे परी, सादर करी बाबासी, आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडिती तया लवलाही, थकला हेलपाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना, नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी, बाबास ही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज,